कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. चिपळूणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी वर्षभरापासून फरार असलेल्या TWJ कंपनीचा संचालक संकेश घाग याला अखेर अटक करण्यात आली असली तरी मात्र त्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. आरोपीला कोर्टात हजर करण्यापूर्वी चिपळूण पोलिसांनी त्याला हॉटेलमध्ये नेऊन जेवण दिल्याचा प्रकार समोर आल्यानं गुंतवणूकदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय आणि सोबतच चिपळूणमधील नागरिकांनी देखील संताप व्यक्त केलाय. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि चिपळूण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मंगळवारी चिपळूणमधून संकेश घाग याला अटक केली होती. मात्र अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत पोलिसांनी केलेल्या वागणुकीमुळे संपूर्ण प्रकरण वादात सापडलंय. कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना आरोपीच्या हातात बेड्या नव्हत्या आणि सोबतच तो कोणत्याही अटक केलेल्या आरोपीसारखा न दिसता मोकळेपणानं पोलिसांसोबत वावरताना पाहायला मिळाला. चिपळूणमधील एका हॉटेलमध्ये नेऊन जेवण दिल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केलेला आहे आणि व्हिडिओमध्ये देखील त्याच पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय. अशा पद्धतीनं कोणालाही VIP ट्रीटमेंट दिली जाणार नाही, अशा व्यक्तीला नक्कीच कोणतीही VIP ट्रीटमेंट मिळणार नाही, असं या सगळ्या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठेतरी VIP ट्रीटमेंट दिली असा एक व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल होतो. नाही बघा, अशा पद्धतीने कोणालाही VIP ट्रीटमेंट दिली जाणार नाही. फायनान्शियल फ्रॉड केलेल्या व्यक्तीला, इकॉनॉमिक ऑफेन्स केलेल्या व्यक्तीला पहिलं प्राधान्य असणारं MPD लागल्याच्या नंतर त्या ज्या मालमत्ता आहेत त्या जप्त करणं, वसुलीवरती जास्तीत जास्त भर देणं, गोरगरिबांचे पैसे त्याच्यामध्ये अडकलेले आहेत ते त्यांना परत मिळवून देण्यावरती आमचा भर असणार आहे आणि अशा व्यक्तीला नक्कीच कुठलीही VIP ट्रीटमेंट मिळणार नाही. पण या प्रकरणात TWJ प्रकरणात 1600 पोलीस आहेत रत्नागिरी जिल्ह्यातले, त्यांनी लाखो करोडो रुपये याच्यात घातलेले आहेत. आपण त्या खात्याचे मंत्री आहेत, आपण याकडे काय सांगू शकता त्यांना किंवा लोकांना सांगू शकता? नाही बघा, शेवटी आज हे फायनान्शियल फ्रॉड ज्या वेळेला होतात त्यावेळेस त्यांची एक मोडस ऑपरेटी असते आणि ही आपण लक्षात घेतली पाहिजे. हे अगोदर जनतेचा विश्वास जिंकतात, इन्व्हेस्टरचा विश्वास जिंकतात आणि मग पहिल्या त्या 1-2 वर्षामध्ये हे इंटरेस्ट देखील रिटर्न देखील ते व्यवस्थित देतात, परंतु नंतर हळूहळू त्यांची ते फसवणूक करत असतात. अशी ह्यांची मोडस ऑपरेटी आम्ही अनेक वर्ष पाहतोय. जनतेला हेच आव्हान असेल की तुम्हाला अननॅचरल कोणी इंटरेस्ट तुम्हाला जर कोणी देत असेल, उदाहरणार्थ काही जण वर्षाला 25%, 30% असा इंटरेस्टची ऑफर देतात आणि वर्षभर देतात देखील आणि जनतेचा विश्वास जिंकल्यानंतर हे पैसे घेऊन ते फरार होतात. अशा व्यक्तींपासून, अशा जे काही अननॅचरल इंटरेस्ट देणारे जे फायनान्शियल काही तुम्हाला जर का कुठे आढळत असतील तर त्याचं तक्रार आपण नक्कीच करा. नक्कीच त्याच्यावरती योग्य ती कारवाई वेळेत आपण करू. पोलीस असल्यामुळे या प्रकरणाला उलगडच होत नाहीये. नाही, असं काही नाही. शेवटी मला वाटतं इन्व्हेस्टमेंट जी केली गेली ती काही आम्ही पोलीस आहे म्हणून ते केली गेली नाही. ह्याच्यामध्ये ज्यांचा पोलीस विभागाशी काही संबंध नाही अशा देखील नागरिकांचे पैसे ह्याच्यामुळे अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांना आमचा आता पहिल्यांदा भर आहे की ते वसुली करून जास्तीत जास्त पैसे जे काही गोरगरिबांचे ह्याच्यामुळे अडकलेले आहेत ते पुन्हा मिळवून देणे. DYSPचा मुलगा तिथे संचालक होता, त्याने तर करोडो रुपये लोकांचे घेतलेले. जे कोणी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतील, ज्यांची कोणाची ह्याच्यामध्ये थेट इन्व्हॉल्वमेंट असेल त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. सामान्य आरोपींना बेड्या कडक वागणूक दिली जाते, मग हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अशी सवलत का, असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय. पोलिसांच्या या कथित वर्तनामुळे कायदा सर्वांसाठी समान आहे का, असा प्रश्न देखील निर्माण झालाय. दरम्यान संकेश घाग याला चिपळूण न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात आर्थिक व्यवहार, गुंतवणूकदारांचे पैसे आणि सोबतच इतर आरोपींचा सहभाग याबाबत सखोल चौकशी होणार आहे. मात्र आरोपीला मिळालेल्या VIP ट्रीटमेंटमुळे पोलिसांची विश्वासार्हता धोक्यात आलेली असून या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवरती आणि पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी आता चिपळूणमधील नागरिकांनी केली आहे. कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी. व्हिडिओ पाठव मला. चला हो.